त्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून, त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल. आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची. सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे. डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या. नाही, पण फडणवीसांची ऑफर किती गांभीर्याने घेता? अजिबात गांभीर्याने घेत नाही. फडणवीस यांनी ऑफर वाक्य असतात काही सिनेमात किंवा बातमीची वाक्य, त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं ना, सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी, त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे, गमतीने का होईना, ती वैचारिक दिवाळखोरी आहे. नाही, पण काल ते असं म्हणाले की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही, तुम्हाला इथे येण्याला स्कोप आहे. राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असते. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवादाविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का? तर आम्हाला असं वाटलं होतं की एवढी 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्प बसेल. असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या. काय झालं काय? आज त्या विषयावरती आवाज बंद आहे. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. पण राऊतसाहेब, काल फोटो सेशनच्या निमित्तानं सगळे काय नेते एकत्र होते. आणि येऊ द्या ना, ही एक उद्धव ठाकरे संसद एकनाथ शिंदे एका फ्रेममध्ये दिसले, पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही, एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले. उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं. मग तुमचं काय म्हणणं होतं? त्यांनी शिंदेना मांडीवर घेऊन बसायला पाहिजे होतं. सांगा ना तुम्ही, सांगा. ते शिंदेंना त्यांनी मांडीवर घेऊन बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का? काय? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली, ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून, जसे पेशवे काळामध्ये तोतये होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट, आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ, तसंच आहे. डुप्लिकेट आहेत ना हे सगळे, तोतये लोक आहेत हे सगळे. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं. राऊतसाहेब, मराठी भाषा अस्मिता आंदोलन, विजय